हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहोत परत एक नाविन्यपूर्ण आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी। तर आता ही रांगोळी काढायला आपण सुरुवात करूया। रांगोळी एकदम आगळीवेगळी आणि अतिशय पटकन होणारी अशी रांगोळी आहे आणि ही कोणालाही काढता येणारी रांगोळी आहे। अतिशय ज्याला रांगोळी सुद्धा काढता येत नाही, जो याच्यामध्ये एकदम बिगिनर असेल त्याला सुद्धा ही रांगोळी अगदी पटकन जमून जाईल। तर सुरुवातीला आपल्याला अशी एक सरळ रेष काढून घ्यायची आहे। थोडे अजून वाढवून घेते मी। तर ही जी रेष आहे, आता एवढ्याच लेंथची आपण एक आडवी रेष सुद्धा काढून घेऊयात। आता यानंतर हे एक उभी आणि आडवी रेष काढून घेतल्यानंतर आपल्याला आता फक्त अशा क्रॉसमध्ये दोन आडव्या रेषा काढायच्या आहेत। आणि याच्यानंतर आता ही जी आडवी रेष आहे, सेम तशीच परत आडवी आणि एक उभी रेष, आडवी आणि उभी रेष आपल्याला थोडंसं ह्या लाईनीच्या असं खाली इकडे काढायची आहे। तसंच इकडे देखील करायचं आहे। तर हे केल्यानंतर आता या दोघी साईडला वरती देखील आपण तसंच करून घ्यायचं आहे, एक आडवी आणि एक उभी रेष। आता असं झालं, हे केल्यानंतर परत आपल्याला असंच सेम व्ही शेपमध्ये म्हणजे एक हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल लाईन अजून थोडंसं यापेक्षा हाईटनी छोट्या काढून घ्यायच्या आहे। आणि आता त्याहून परत छोटं रेषा काढून घ्यायची आहे। इथपर्यंत काढून घेतल्यानंतर आता ही जी मधली रेष आपण जी वर्टिकल उभी रेष जी काढलेली आहे, ही जी रेष मधली याच्या आजूबाजूच्या ह्या ज्या दोन उभ्या रेषा आहेत, या दोघांना जोडून एक कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे। आता सर्व बाजूंनी आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। तर हे केल्यानंतर आता ही कळी झाली, त्याच्यानंतर ही मोठी रेष आणि याच्या बाजूची ही रेष यांना जोडून एक कळीचा आकार तयार करून घेऊ। परत ही मधली रेष
आणि याच्या बाजूची ही रेष ह्या दोघांना जोडून घेऊ. आता पुन्हा सर्व बाजूंनी आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. तर आता यानंतर या 3 कळ्या काढल्या. त्याच्यानंतर ही जी शेवटची आहे इकडून एक रेष घ्यायची आणि मग नंतर त्याच्यानंतर ही जी तिसऱ्या नंबरची आहे त्यांना जोडायचं. परत इथेच ही घ्यायची आणि ही जी दुसरी आणि तिसरी आहे त्या दोघांना जोडून कळीचा आकार तयार करायचा. सर्व बाजूंनी आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. तर यानंतर आता हे जे रेषा आपण क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत, आता हे जे आहे हे सुद्धा एक मोठा कळीचा आकार काढून याला जोडून द्यायचं इथे.